साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. गणपतींना वंदन करून आजच्या या कार्यक्रमाप्रसंगी जे स्नेही किरण भाऊ त्यांचा परिवार आणि इथे जमलेला गर्दीपेक्षा गर्दी परिवार, तर या सर्वांना मी माझा थोडंसं अल्पपरिचय करून देतो आणि या रसाहार डायट सिस्टीमचा अनुभवी साक्षीदार म्हणून काही 2-3 गोष्टी मी आपल्यासमोर शेअर करतो. माझं नाव यशवंत गंगाधर साबळे. मी सध्या जलसंपदा विभाग महाराष्ट्र शासन इथे मेरी इथे कार्यरत आहे, संशोधन सहाय्यक या पदावरती. रसाहार गेले 7 वर्ष मी स्वतः करतोय आणि याचं निमित्त होतं माझे आई आणि वडील. माझे वडील या ठिकाणी आलेले आहेत. 76 वर्ष वय आहे, आईचं 67 वर्ष वय आहे. हे नेहमी आजाराने काही ना काही आजाराने त्रस्त असायचे म्हणून किरण भाऊंचा एक इस्कॉनला दिलेला एक व्हिडिओ माझ्या पाहण्यात आला. अत्यंत प्रभावशाली भाषेमधून, साध्या सोप्या शब्दांमधून त्यांनी रसाहार मानवी शरीराला का गरजेचं आहे आणि हे मानवी शरीर रसाहारासाठी किंवा शाकाहारासाठी कसं बनलेलं आहे त्यांनी त्यांच्या विवेचनात सांगितलं. यापूर्वी मला फारसा आजार असा काही प्रकार नव्हता, परंतु अनुवंशिकता म्हणून डायबिटीजचं आमच्या आजोबा किंवा आजी असेल, वडील असतील, डायबिटीजचं थोडंफार ही भीती मनामध्ये होती आणि मला पहिल्यापासून ब्लड प्रेशरचा त्रास होता. अनुवंशिक BP म्हणजे अंधार असू द्या किंवा एखादी गोष्ट काम करण्यासाठी तडजड होणे, BP हाय होणे, तर ह्या आजारांचं थोडंफार मला मूळ होतं. परंतु बऱ्यापैकी मला वडिलांनी 11वी-12वीला पुण्याला शिकायला टाकलेलं होतं. माझं टार्गेट होतं लाईफमध्ये मेडिकलला जाण्याचं. तर 2 मार्कावर माझा MBBSला 1995ला माझा नंबर